नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे लाभार्थी आहेत, पात्र लाभार्थी यांच्यामध्ये राष्ट्रीय कुटुंब कल्याण ही जी योजना आहे, या योजनेचे लाभ घेणारे जे सगळे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी शासनामार्फत नवीन शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. वर्षाच्या शेवटी का होईना पण अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णय जारी करण्यात आला असून या अंतर्गत पात्र लाभार्थी जे आहेत, निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणारे राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेचे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी 20,000 रुपयाचं अनुदान जे आहे हे वाटप केले जाणार आहे PFMS या पोर्टलद्वारे, या प्रणालीद्वारे. याबाबतचा हा शासन निर्णय आणि शासनामार्फत 23 कोटी रुपयांचं जे अनुदान आहे हे जिल्हानिहाय वाटप केले जाणार आहे आणि तालुकानिहाय याची जे वितरण आहे हे प्रणालीद्वारे केले जाणार आहे. याबाबतचा हा शासन निर्णय आहे. आता यासाठी कसा अर्ज करायचा, जर नवीन अर्ज करायचा असेल तर कसा अर्ज करायचा याबाबत आपण एक स्वतंत्र नवीन व्हिडिओ आपण घेणार आहोत. तत्पूर्वी आत्ता आपण शासन निर्णय जो आहे नक्की काय आहे आणि याचं वितरण कसं केलं जाईल याबाबतची माहिती जाणून घेऊयात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजूनही तुम्ही मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच लगेचच सबस्क्राईब करून घ्या, कारण निराधार योजनेअंतर्गतल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट इथे तुम्हाला मिळणार आहेत. त्यासाठीच बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. पहिल्यांदा आपण डिटेलमध्ये शासन निर्णय जो आहे आज जाणून घेऊयात आणि निराधार योजनेअंतर्गत जे राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेचे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी हा जो लाभ आहे हा कधीपर्यंत मिळू शकतो. वर्षाच्या शेवटी हा लाभासाठीचा शासन निर्णय जारी झाला आहे, म्हणजे लवकरच हा लाभ जो आहे वितरित केला जाईल. पूर्ण डिटेलमध्ये शासन निर्णय पाहूयात. केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे सन 2024-25 25-26 या आर्थिक वर्षाकरता अनुदानाचे PFMS प्रणालीवर वितरण करण्याबाबतचा हा शासन निर्णय आजचा आहे 1 डिसेंबर 2025. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत ज्या विशेष सहाय्य योजना राबवल्या जातात या अंतर्गत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या अंमलबजावणीसाठी जे लाभ घेणारे कोणकोणते आहेत पाहू शकता. यामध्ये त्याची माहिती सुद्धा देण्यात आली आहे. शिल्लक असलेली 23 कोटी 56 लाख इतकी रक्कम आहे. यामध्ये सर्व जिल्हाधिकारी यांना कळवण्यात येते की यामध्ये सोबतच्या विवरणपत्रातील संबंधित जिल्ह्यांना निधी PFMS प्रणालीवर वितरित करण्यात येत आहे आणि त्याने वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप जिल्ह्यातील तालुक्यांना लाभार्थ्यांना प्रमाणानुसार PFMS प्रणालीवर वितरित करावे असं सांगण्यात आलं आहे. आता यामध्ये कोणकोणत्या सुरक्षा आहेत? सामाजिक सुरक्षा कल्याण आहे, वृद्ध विकलांग निराश्रित व्यक्तींचे कल्याण, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना अर्थसहाय्य केंद्र पुरस्कृत योजना आहे, तर यामध्ये त्यांचा लाभ दिला जाणार आहे. विवरणपत्र सुद्धा आपण पाहूयात डिटेलमध्ये. या ठिकाणी विवरणपत्र आहे कोणकोणत्या जिल्ह्यांना किती लाभ देण्यात येणार आहे. जिल्हा आणि त्याच्या पुढे ही रक्कम आहे. रायगड साडीशी पाहू शकता यामध्ये. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग. प्रत्येक विभागाने आहे, प्रत्येक जिल्ह्याने आहे यामध्ये वितरणाची रक्कम जाहीर करण्यात आलेली आहे. आता या शासन निर्णयाचा अर्थ काय तर पाहू शकता. ही जी केंद्र पुरस्कृत आणि शासनामार्फत ही योजना राबवली जाते. दोन्हींचा अनुदानाचा हिस्सा आहे केंद्र शासनामार्फत आणि राज्य शासनामार्फत. हा दोन्हींचा अनुदानाचा हिस्सा जवळजवळ 20,000 रुपये अनुदानाचं वाटप जे आहे राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना दिला जातो. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत बहुतांश लाभार्थी या योजनेचे पात्र लाभार्थी आहेत आणि त्यांच्यासाठी अनुदानाचा हप्ता जो आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये हा लवकरच जमा होणार आहे. या संदर्भातली पुढची प्रोसेस कशी असेल याबाबत सुद्धा लवकरच महत्त्वाची माहिती जिल्हानिहाय जारी केली जाईल आणि ती सुद्धा आपण वेळेवर तुम्हाला देणार आहोत. त्याचबरोबर ही जी योजना आहे या योजनेसाठी जर नवीन पाहू शकता विधवा महिलांसाठी सुद्धा ही योजना महत्त्वाची असणार आहे. तर या योजनेसाठी कसा अर्ज करायचा, नवीन प्रोसेस कशी असेल याबाबत सुद्धा एक स्वतंत्र व्हिडिओ आपण लवकरच घेणार आहोत. तर ती सुद्धा महत्त्वाची अपडेट असणार आहे. सध्याच्या अपडेटनुसार निराधार योजनेअंतर्गत पात्र लाभ घेणारे जे पात्र राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेचे लाभार्थी आहेत यामध्ये भरपूर लाभार्थी आहेत यामध्ये आणि त्यांना हा लाभ मिळणार आहे. त्यांच्या बँक खात्यामध्ये 20,000 रुपयाचं अनुदान जमा होणार आहे, वाटप होणार आहे. लवकरच या संदर्भातली पुढची अपडेट आपल्याकडे प्राप्त होईल, तेव्हा सुद्धा डिटेलमध्ये याबाबतच्या अपडेट आपण घेणार आहोत. याबाबतच्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.